कृषी खात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। रमी खेळणाऱ्या कोकाटेंचं डिमोशन झालंय। कोकाटेंकडे आता क्रीडा आणि युवक खात्याची जबाबदारी देण्यात येते। विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं बदलण्यात आलंय। कृषी खात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे। तर भरणे यांच्याकडे आधी असलेलं क्रीडा आणि युवक कल्याण खातं सोपवण्यात आलंय। राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेमध्ये मोबाईलवर रमी खेळत होते। त्यांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट केला होता। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव टाकला होता, परंतु कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आलाय। याच्यामध्ये सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी, अजितदादाने घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने गेल्या मागच्या महायुती सरकारमध्ये केलं। मला वाटतं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना, मग ते नुकसान भरपाई असेल, इतर सोयीसुविधा असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत। यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। स्वप्नील, आपण पाहतोय कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती, मात्र आता आपण पाहतोय कृषी खात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। कोकाटे यांच्याकडून ही जबाबदारी आता काढून घेण्यात आली, त्यांना दुसरी जबाबदारी देण्यात येते। नीलम, या ठिकाणी बघितलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सभागृहामध्ये प्रत्येक खेळण्याचा जो गेम आहे तो बोलल्याचं पाहायला मिळतं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची उचल बांगडी करण्यात आलेली पाहायला मिळते। कृषी खात्यावरून त्यांना थेट आता क्रीडा खाते देण्यात आलेलं आहे। तर दत्तात्रय भरणे ज्यांच्याकडे क्रीडा खातं होतं त्यांना कृषी मंत्री करण्यात आलेलं आहे। त्यामुळे खांदेपालट सध्या करण्यात आलेली आहे। मात्र माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना संधी देण्यात आलेली आहे। यापुढे कोणतीही सबब दिली जाणार नाहीये किंवा कोणतंही कारण हे जाणून घेतलं जाणार नाही। थेट कारवाई करण्यात येईल। तुर्तास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा देण्यात येणार होता, मात्र त्यांना समज देण्यात आलेली आहे। ही शेवटची समज असणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर कृषी मंत्री आणि क्रीडा मंत्री यांच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। मात्र इतर मंत्र्यांसंदर्भात आणखी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। स्वप्नील, यामुळे विरोधक आता कुठेतरी शांत होतील का? नक्कीच या ठिकाणी विरोधक शांत होतील का असा प्रश्न आहे, कारण राजीनाम्याची मागणी ही माणिकराव कोकाटे यांची केली होती। विरोधकांनी अनेक ठिकाणी आंदोलनं सुद्धा केली होती, मात्र त्यांना त्यांचा राजीनामा न घेता त्यांना दुसऱ्या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। मात्र राजीनाम्यावरती विरोधक ठाम असतील, त्यामुळे आज विरोधकांची नक्की काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याही राजीनाम्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे या संदर्भात सत्ताधारी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र विरोधक जे आहेत यावरून अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे। नीलम जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।